हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाविरोधातील आंदोलनादरम्यान मावळ गोळीबारात जखमी झालेल्या 13 शेतकऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यापूर्वी नियमाभावी शासनाने हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महापालिकेने नव्याने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठल्यानंतर प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आंदोलनातील जखमींना नोकरीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी त्याबाबत पाठपुरावा केला. आंदोलनानंतर जखमींना महापालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अनेक वर्षे उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मावळ गोळीबारात मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर आणि शामराव तुपे या 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली आहे. मात्र योगेश तुपे, शिवाजी बर्वे, अमित दळवी, विशाल राऊत, अजित चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, मारुती किरीड, काळूराम राऊत, दत्तात्रय पवार, सुरेखा खुडे आणि निलेश खुडे या 13 जखमी शेतकऱ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. महापालिकेने यापूर्वीही या जखमींना नोकरी देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र तो नियमात बसत नसल्याचं कारण देत शासनाने नाकारला होता. आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर सुधारित प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 13 जखमींना महापालिकेत नोकरी देण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिली. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.